कार्डियक आउटपुट. तर कार्डियक आउटपुटचं बेस्ट पॅरामीटर आहे हँड ऑन पल्स. तुम्हाला रिअल टाईम पल्स व्हॉल्यूम कळतो, त्याच्यावरून तुम्हाला कार्डियक आउटपुट माहीत पडेल. पण तुम्हाला आणखी डेटा हवा आहे. कार्डियक आउटपुट इज स्ट्रोक व्हॉल्यूम इंटू हार्ट रेट. स्ट्रोक व्हॉल्यूम इज डायस्टोल मायनस सिस्टोल. तर फॅक्टर्सवर कशावर डिपेंड करतो? तो प्रीलोड, आफ्टर लोड, कॉन्ट्रॅक्टिलिटी आणि रेट अँड रिदम या सर्वांवर डिपेंड करतो. इंडिकेशन्स लो आउटपुट स्टेट किंवा हाय आउटपुट स्टेट, किंवा जिथे रेजिस्टन्स तुम्हाला हवेत, डिलेवरी किंवा कन्झम्पशन हवं आहे, थेरपीसाठी किंवा मॉनिटरिंगसाठी. आयडियलचे मग भरपूर सारे सिम्पल असायला हवं, इझी असायला हवं, नर्सला पण कळायला पाहिजे, जे काही आहे. बेनिफिट मग रिअल टाईम असायला हवं, व्हॉल्यूम्स पण मिळायला हवे, प्रेशर्स पण मिळायला हवे, रेजिस्टन्स पण मिळायला हवे, सगळं. तर त्याच्यात डायल्यूशन मेथड आहेत, डायल्यूशन किंवा थर्मोडायल्यूशन. थर्मोडायल्यूशनमध्ये इंटरमिटंट किंवा कंटिन्युअस. प्रेशर मेथड्स आहेत, मग त्याच्यात कॅलिब्रेटेड आहेत पिको आणि लिडको, अनकॅलिब्रेटेड आहे फ्लो ट्रॅक. मग डॉपलर आहे, डॉपलरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इको कॅथेटर्स आहेत. आणि सगळ्यात शेवटी बायो इम्पिडन्स नासाने बनवलं आहे. तर फिक्स प्रिन्सिपल ऑफ डायल्यूशन. तर याचं डायल्यूशन किती होणार ऑक्सिजनचं? आर्टरीचं सगळ्या आर्टरीमध्ये सेम आहे. व्हेनसचं आपल्या शेवटच्या वेनमध्ये घ्यायचं, म्हणजे पल्मोनरी आर्टरीमध्ये, आणि मग डिवाइड बाय व्हॉल्यूम ऑफ O2 कन्झ्युम. तो व्हॉल्यूम ऑफ O2 कन्झ्युम 250 ml आहेत. आणि आपल्याला सॅच्युरेशन डिफरन्स माहिती आहे 25% असतो. तर त्याच्यावरनं तो 20 ml आणि 15 ml, तर 5 ml. तर मग 250 भागिले 5 किती झाला ते? 5 लिटर असं. नंतर मग इंडिकेटर डायल्यूशन. तर इंटिग्रेशन आहे कॉन्सन्ट्रेशन ओव्हर टाईमचं. तर ग्राफ टाकला, इकडे डाय टाकायची, इकडे मोजायचं, मग तो ग्राफ आपल्याला सांगेल की किती एरिया अंडर द कर्व इज युअर आउटपुट. तर मग त्याच्यात थर्मोडायल्यूशनच्या मेथड आहेत, त्या PA कॅथेटरच्या आहेत. टेम्पररी कंटिन्युअस किंवा इंटरमिटंट. इंटरमिटंटमध्ये तुम्ही एकच बोलच देतात आणि शेवटी थर्मिस्टरने बघतात. आणि कंटिन्युअसवाल्यामध्ये तो थर्मल फिलामेंट आहे, ती कंटिन्युअसली गरम करते आणि तुमचं थर्मिस्टर शेवटी असतं. मग ग्राफ मिळतो, त्याच्यावरून तुम्हाला तो कंटूर मिळतो. नंतर पल्स कंटूर. मग ज्याही आर्ट लाईन आहेत, इन्व्हेजिव्ह आहेत, नॉन इन्व्हेजिव्ह आहेत. तर अनकॅलिब्रेटेड जो आहे फ्लो ट्रॅक, तो नॉन इन्व्हेजिव्ह आहे. पिको, लिडको इन्व्हेजिव्ह आहेत. तर पिकोमध्ये पल्स इंडेक्स आणि कंटिन्युअस कार्डियक आउटपुट असं त्याचा फुल फॉर्म आहे. तर थर्मोडायल्यूशन आहे आणि पल्स कंटूर आहे. तर तुम्ही सलाईन इंजेक्ट करतात CVPमधनं आणि आर्ट लाईनमध्ये तो तुम्हाला कळतो किती हे झालं आहे. तर मधात पल्मोनरी तुमचं डायल्यूशन होऊन जातं, मग ते सगळं कॅल्क्युलेट करून ते मोजतात. सेंट्रल व्हेनस कॅथेटर हवा आहे आणि प्रेशर ट्रान्सड्युसर हवा आहे. तर त्याच्यामुळे कंटिन्युअस मिळतात आणि भरपूर सारे व्हॉल्यूम्स पण मिळतात. सगळ्यात भारी PA आहे गोल्ड स्टँडर्ड. त्याच्यात सगळे व्हॉल्यूम, सगळे प्रेशर, सगळे क्रायटेरिया मिळतात. पण त्याचा काही बेनिफिट त्यांना मिळाला नाही, त्याच्यामुळे ते बोलले की राहू द्या. मग लिडको आहे. लिडको पण इंडिकेटर डायल्यूशन आहे. लिडको इज लिथियम. तर लिथियम टाकायचं, पेरिफेरल वेनने टाकलं तरी चालतं. आणि इकडे एक्झिस्टिंग आर्ट लाईनला ते तुम्ही त्याचं मॉड्यूल अटॅच करू शकता. त्या मॉड्यूलमध्ये सगळा डेटा आहे, ते ॲनालाइज करतं. तर कॉन्ट्रा इंडिकेशन फक्त लिथियम थेरपी आहे, परंतु हा फक्त प्रेशरचा डेटा येईल. तर व्हॉल्यूमचे कुठल्याच प्रकारचे डेटा येत नाही. आणि पल्स कंटूर ॲनालिसिसमध्ये त्यांचं म्हणणं काय आहे ॲक्च्युली, की कार्डियाक आउटपुट इज हार्ट रेट इंटू स्ट्रोक व्हॉल्यूम. तर तुमचं जे पल्स कंटूर आहे, तर त्याच्यातनं तुम्हाला स्ट्रोक व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करता येतो त्या एरिया अंडर द कर्वचा. त्याच्यामुळे मग आम्हाला फक्त पल्स कंटूर जरी मिळाला आणि पल्स रेट आणि हार्ट रेट सेमच असतो, त्याच्यावरनं आम्ही कार्डियाक आउटपुट काढू, असं ते गणित आहे. तर लिडकोमध्ये आर्ट लाईन कॅथेटर आहे. आणि मग हे नॉन इन्व्हेजिव्ह आहे. नॉन इन्व्हेजिव्हमध्ये तेच फिक्स डायल्यूशन आहे, परंतु याच्यात CO2 आपण टाकतो, पार्शली रिब्रीथ करवतो आणि तो पुन्हा चेक करतो. तर फिक्सचं प्रिन्सिपल हे होतं, O2 कन्झ्युम्ड अपॉन आर्टेरियल O2 मायनस व्हीनस O2.
तर 20 ml वजा 15 ml आणि वर आपले 250 ml. तर असं होतं. तर आता हा जो डेल्टा आहे तो म्हणतो EtCO2 इज द डिफरन्स. तर EtCO2 वर झाला आणि वर मी किती CO2 टाकतो आहे ते मला माहिती आहे. इथे O2च्या जागी CO2 वापरला आहे. EtCO2 मी मोजतो आणि CO2 मी मोजून टाकतो. तर असं ते एक रीब्रीदिंग सर्किट अटॅच करायचं. इथे वॉल असतो तो ओपन होतो, CO2 टाकतो, बाकीचं मेजरमेंट करतो आणि असे तुम्हाला रिअल टाईम व्हॅल्यू कळतात. तर हे नॉन इन्व्हेजिव्ह आहे, कंटिन्युअस मिळतो. भरपूर सारे अजम्पशन आहेत त्याच्यात ब्रीदिंगचे आणि ते जर चेंज झाले तर मग चेंज होतं. प्रॉब्लेम आहे की हा इंट्युबेटेड पेशंटलाच वापरता येईल. मग डॉपलरच्या भरपूर सारे कॅथेटर्स आहेत. पल्मोनरी असेल, ट्रान्सट्रकियल आहे, ट्रान्सइसॉफेगल आहे, सुप्रास्टर्नल कॅथेटर आहे. तर स्ट्रोक व्हॉल्यूम इज डायस्टोल मायनस सिस्टोल व्हॅल्यूम. तर त्या डॉपलर शिफ्ट म्हणतात. तर तुमची जी व्हेव असेल, व्हेव सिस्टोलला चालू होते, डायस्टोलला एंड होते आणि त्याचं डिस्टन्स मोजलं तर तुम्हाला ते कळून जातं. डिस्टन्स, लेंथ आणि तो पल्सच्या एरिया ऑफ द वेसल. तर डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं आणि एरिया किती आहे याच्यावरनं तुम्हाला ते मिळून जातं. सिमिलरली कार्डियॅकचं पण तसंच आहे. LVOT आणि VT आहे, व्हेलॉसिटी टाईम इंटग्रल असतो आणि तुम्हाला एरिया माहीत पाहिजे. तर पल्मोनरी रूटचा एरिया आणि व्हेलॉसिटी टाईम इंटिग्रल. सिमिलरली याच्यात पण एरिया माहिती आहे, फक्त तुम्हाला टाईम इंटिग्रल कॅल्क्युलेट करायचा आहे. तो 2Dने ते कॅल्क्युलेट करतात आणि तुम्हाला नॉन इन्व्हेजिव्ह PP मिळतो. तर लिमिटेशन्स आहेत अच्छा हा सॉरी हा डॉपलर झाला ना. हा इलेक्ट्रिकल बायो इम्पिडन्सवाला झाला. तर हे नासाने बनवलं आहे, फक्त इलेक्ट्रोड्स लावलेत आणि करंट जो आहे तो आयोर्टामधनं पास होतो वरून खालपर्यंत. वर इलेक्ट्रोड आहे, खाली इलेक्ट्रोड आहे स्किनमध्ये. मग तुम्हाला त्याच्यातनं कॅल्क्युलेशनमधनं नॉन इन्व्हेजिव्ह PP कळतो. इश्यू हा आहे की तुम्हाला पेशंटचं मग हाईट, वेट, इम्पिडन्स वगैरे भरपूर साऱ्या गोष्टी माहीत असाव्या लागतात आणि हार्ट रेट वगैरे पण सगळं स्टेबल लागतं. तर खूप विचित्र गोष्टींमध्ये हे काम नाही करत. तर हे त्याचे लिमिटेशन्स आहेत. नंतर पल्स कंटूर सेम आर्टलाईनचंच आहे. आर्टलाईन जशी इन्व्हेजिव्ह आहे तशी एक्सटर्नली तुम्ही जर त्याला हे बनवलं, ॲप्लॅनेशन टोनोमेट्री किंवा पार्शल कफ तुम्ही बोटाला किंवा आर्टरीला लावला तर जे पल्स कंटूर मिळेल एक्सटर्नली त्याचं तुम्ही हे गणित करून तुम्हाला पल्स प्रेशर कळेल. त्याच्यावरनं तुम्हाला कार्डियक आउटपुट कळेल. त्याला फ्लो ट्रॅक टेक्निक आहे ती, प्रेशर कंट्रोल ॲनालिसिस. सगळ्यात गोल्ड स्टँडर्ड आहेत पल्मोनरी, पण इन्व्हेजिव्ह आहे. पिकोला सेंट्रल लाईन आर्टलाईन लागते, लिडकोला फक्त आर्टलाईन लागते आणि मग पल्स कंटूरला हे फ्लो ट्रॅक जे आहे ते नॉन इन्व्हेजिव्ह आहे. तर ते एक्स्ट्रापोलेट करतं, त्याचा तो तोटा आहे. पल्स कंट्रोलवाले व्हॉल्यूम्स कुठलेच देत नाहीत. पल्मोनरी सगळं काही प्रकारचे देते. डॉपलरमध्ये तर फक्त व्हॉल्यूम मिळेल तुम्हाला, कार्डियक आउटपुट मिळेल आणि बायो इम्पिडन्स तर खूपच व्हेरिएबल आहे. सगळ्यात शेवटी तो बोलला की हँड ऑन पल्स इज द बेस्ट. तर सगळ्यात शेवटी फक्त दिस इज इम्पॉर्टंट. डायल्युशनमध्ये मग फिक्स डायल्युशन, मग इंटरमिटंट आणि कंटिन्युअस हे याचं झालं PA आर्टरीचं. नंतर पार्शल रीब्रिदिंगवालं पण आहे. नंतर प्रेशरमध्ये कॅलिब्रेटेड पिको आणि लिडको आणि कॅलिब्रेटेड फ्लो ट्रॅक. डॉपलरमध्ये इकोकार्डिओग्राफी आणि मग थोरॅसिक बायो इम्पिडन्स. नावं जरी लक्षात राहिली तरी मोर दॅन इनफ आहे. हे फिक्सचं प्रिन्सिपल आहे, फिक्सचा फॉर्म्युला आहे हा आणि हा इंडिकेटेड डायल्युशनचा स्टीवर्ट हॅमिल्टनचा फॉर्म्युला आहे. स्टीवर्ट हॅमिल्टन इंटिग्रेशन केलं आहे कॉन्सन्ट्रेशन ओव्हर टाईमचं.